करण जोशी 11 करण जोशी आणि श्री NVCC देऊलवाडी. चला दोन्ही ओमकार आणि गणेश ही जोडी आहे. करण जोशी 11 करण जोशी आणि श्री NVCC देऊलवाडी या दोन टीम मध्ये हा सामना सुरू होतोय. करण जोशी 11 करण जोशी आणि श्री NVCC देऊलवाडी या दोन टीम मध्ये हा सामना सुरू होतोय. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला चेंडू अतिरिक्त बाउन्स आणि पहिला चेंडू वाईट बॉल. 1 फॉर दी ओव्हरचा देखील इशारा येतोय. फर्स्ट बाउन्सर अवांतरने संघाचा श्री गणेश होतोय. एक धाव. यावेळेस फटका चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर आहेत उपस्थित. शिवाजी फार वेगाने येत आहेत. एकच धाव मिळते या चेंडूवरती. ऑन द स्टंप फेकी, ॲक्युरेट फेकी डीप मधून आणि धावसंख्या एकने पुढे जाईल. 2 धावा धावफलकावरती आहेत. 4 षटकांचा सामना आहे. करण जोशी 11 करण जोशी आणि श्री NVCC देऊलवाडी या दोन टीम मध्ये हा सामना सुरू आहे. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा. यावेळी चांगला चेंडू आहे. सुरेख हा चेंडू आपण पाहिला. स्विंग अँड मिस येतो हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल 2 धावा धावफलकावरती आहेत. नेक्स्ट मॅच आई जुगाई स्पोर्ट्स सावर्डे आणि RKCC चिखलवाडी या दोन टीम मध्ये असेल. बॅट्समन बीट, कीपर देखील बीट झालेत आणि त्याच्यावरती मिळते एक धाव बाईच्या स्वरूपात. धावसंख्या एकने पुढे जाईल. 3 धावा धावफलकावरती आहेत. हॅलो, बॅटच्या आतली कडा आहे आणि धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल. 4 धावा धावफलकावरती आहेत. धावसंख्या आहे 4. षटक क्रमांक हे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावा धावफलकावरती आहेत. वाईट बॉलचा इशारा येतोय. फुल टॉस त्याला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. षटकार येतोय. या फटक्यांची नितांत गरज आहे, कारण की पहिल्या षटकामध्ये अवघ्या 4 धावा होत्या आणि या षटकामध्ये धावा येत आहेत. षटकार आलाय. धावसंख्या 6 ने पुढे जाईल. 11 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक हे पहिले सुरू आहे. धावसंख्या 11. 4 षटकांचा सामना आहे. तिसरा सामना. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. मिसटायमिंग आहे. डीप मध्ये फिल्डर. सेकंड अटेम्प्ट मध्ये हा झेल पकडलाय. फलंदाज झाला फेल. ओमकार बॅक टू द पवेलियन.
बॅट्समन नेम प्लीज. जयेश. नक्कीच चांगला चेंडू. वाईट बॉलचा इशारा येतोय. थोडीशी लाईन चुकीची आहे हेच पाहिलं पंचांनी आणि वाईट बॉल घोषित केलेला आहे. धावसंख्या आपण पाहू शकाल 12. षटक क्रमांक सुरू आहे दुसरं. आकाश यांचं पहिल्या षटकामध्ये वैभवने अवघ्या 4 धावा खर्च केल्या होत्या. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. आलाय हा डॉट बॉल. नक्कीच चांगली गोलंदाजी होती याही षटकामध्ये. ज्याप्रमाणे वैभवने गोलंदाजी केली आहे त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवतोय आकाश देखील. चांगली गोलंदाजी करतायत या षटकामध्ये. जरी एक षटकार आला असेल तरी देखील विकेट मिळवली त्यानंतर. शॉर्ट अंपुल खराब चेंडू त्याला योग्य प्रत्युत्तर दिलेलं आहे. पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय दुर्वा स्पोर्ट्स चषक षटकार. आणि पुन्हा एकदा वाईट बॉलचा इशारा येतो. धावसंख्या आपण पाहू शकाल 1ने पुढे जाईल. 19 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये धावा येत आहेत. ऑन साइडला बिग हिट. लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर. लॉंग लॉंग बिग वे माइट इट ह्यूज मॅक्सिमम. इट्स आउट ऑफ द पार्क. बिग हिट षटकार. 25. एक चेंडू शिल्लक या षटकातील. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 4 होते. या षटकामध्ये 5 चेंडूंमध्ये 21 आलेत. अजून 6 धावा ऍड होतील आणि शेवटच्या बॉलवरती देखील षटकार लगावलाय आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 31-31. बॉलर नेम प्लीज. यूट्यूब लाईव्ह स्पर्धा सुरू आहे. अमर. काय फलंदाजी सुरू आहे. पहिल्या चेंडूला डॉट बॉल. धावसंख्या 31 आहे. षटक क्रमांक हे तिसरं सुरू आहे. जयेशने सलग 3 षटकार लगावले. नक्कीच त्याला साथ देतो गणेश. थोडासा संघर्ष सुरू आहे गणेशचा. ऑन साइडला खेळतायत. डीपमध्ये फिल्डर आहेत. मिड विकेटला चांगली फिल्डिंग आणि मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल 32. 32 धावा धावफलकावरती आहेत. शॉर्ट आर्म पुल and powerful, successful, beautiful, no plus षटकार ऍक्शन. जय पवार सर आपण या. पंच ऑनफिल्ड कॉल काय. नो फेकी. तरी आपण चेक करूया. मुन्ना पठाण सरांनी सांगितलेलं आहे की आपण चेक करा.
9 चेंडू आहे. एकूण धावा किती असतील अनिल दादा सांगा, पॅनल्टीचे देखील ॲड करून. 9 धावा असतील. 6+9 पॅनल्टीच्या 2 धावा, एकूण 9 धावा असतील या चेंडूवरती. आणि धावसंख्या आपण 41 धावा धावफलकावरती. नक्कीच हा गोलंदाज पुन्हा गोलंदाजी करू शकत नाहीये या संपूर्ण स्पर्धेमध्ये. अमर नवीन गोलंदाज. पुन्हा एकदा फ्रीट होता, त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय. काऊ कॉर्नर सीमा रेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा 9 चेंडू, पुन्हा एकदा थ्रो गोलंदाजी आणि पुन्हा एकदा 9 चेंडू आणि पुन्हा एकदा 9 धावा असतील. धावसंख्या 50. चला जय सर पुन्हा एकदा या. पुन्हा सरांनी सांगितलेलं आहे की चेक करा पुन्हा एकदा. यस नो बॉल आहे. पुन्हा एकदा फ्रीट असेल. धावसंख्या 50. आणि सलगचा येतोय हा तिसरा षटकार. 3 in a row. काय बॅटिंग सुरू आहे. 6 षटकार लगावलेत आतापर्यंत जयेशने. काय बॅटिंग सुरू आहे. आणि हा 7वा षटकार. जयेशला थांबवणं कठीण झालंय. जयेश सेट ऑन फायर. जयेश नावाचं वादळ निर्माण झालं या मॅच मध्ये. ₹500 पारितोषिक आलेलं आहे जयेश यांच्यासाठी. अरविंद पाटील क्या बात आहे. आज रविवार आहे, बँका बंद आहेत, परंतु ATM सुरू आहे आणि तो ATM ऑन केलेला आहे अरविंद पाटील साहेबांनी. आणि जयेश यांच्यासाठी रोख रक्कम ₹500 पारितोषिक. ज्यांनी 7 षटकार लगावलेत. संघ अडचणीमध्ये सापडला होता. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 4 धाव बनवल्या होत्या. त्यानंतर जयेश आले 3ऱ्या क्रमांकावरती आणि षटकारांचा अक्षरशः पाऊस पाडलेला आहे. आणि पुन्हा एकदा वाईड बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या आपण पाहू शकाल 1ने पुढे जाईल 64. पुन्हा एकदा वाईड बॉल. पुन्हा एकदा खराब गोलंदाजी होतीये. 65 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक हे 3रं सुरू आहे. आणि अजून एक तडाखा सीमा रेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय. षटकार. धावसंख्या 71 आहे. धावसंख्या 71.
आणि पुन्हा एकदा नो चेंडू घोषित केलेला आहे आणि झेल देखील सोडलाय. 9+4 एकूण मिळतील धावा 5 या चेंडूवरती. धावांचा अक्षरशः डोंगर उभा झालेला आहे. धावसंख्या 5 ने पुढे जाईल. 76 धावा धावफलकावरती. आणि पुन्हा एकदा झेल ड्रॉप झाला आणि सीमारेषेच्या बाहेर चौकार येतोय. 80 धावा धावफलकावरती आहेत. काय बॅटिंग होती. 80 धावा 80. वैयक्तिक खेळतोय जयेश. 50 कंप्लीट. 53 धावसंख्येवरती बॅटिंग करतो. एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. बॅट दाखवायची आहे जयेशला विनंती असेल. दुर्वा स्पोर्ट्स चषकामधील अर्धशतकी खेळी साकारली आहे. 53 धावा नाबाद बनवलेत. या 20 लाईन पाहावी लागणार आहे आणि पंचांनी नो चेंडू घोषित केलेला आहे. एकूण धावा मिळतील या चेंडूवरती 3. चला 3 गोलंदाज बॅन होत आहेत या इनिंगमध्ये. 3 गोलंदाज आढळलेत ज्यांनी थ्रो गोलंदाजी केली आहे. धावसंख्या आहे 83. आणि पुन्हा एकदा नो चेंडू आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर हा येतोय चौकार. 5 धावा मिळतील. षटकरांची आतिषबाजी सुरू आहे. बॅटच्या आतलीकडे आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. एकच धाव मिळते चेंडूवरती. जयेशने काय बॅटिंग केली या इनिंगमध्ये. नक्कीच अर्धशतकी खेळी देखील साकारली आहे. वैयक्तिक जयेश खेळतायत 63 या धावसंख्येवरती. 64 या धावसंख्येवरती. धावसंख्या आहे 96. फुल टॉस आहे आणि त्याला देखील मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट केलेला आहे. नाही, चेंडू थांबलेला आहे आणि विकेटचं पतन. फलंदाज देखील बाद होतोय. धावसंख्या 98-98. चला एक चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 98. हायेस्ट स्कोर आपण पाहतोय दुर्वा स्पोर्ट्स चषकामध्ये. करण जोशी 11 करण जोशी या टीमच्या माध्यमातून. न्यू बॅट्समन अतुल येत आहेत आणि शेवट देखील गोड केलाय. सीमा चला टॉस साठी या विनंती असेल आई जुगाई स्पोर्ट्स सावर्डे आणि RKCC चिखलवाडी दोन्ही संघनायक टॉस साठी या. 105 धावांचं टार्गेट आहे. फिल्डर का एक फिल्डर करण जोशी 11.
आई जुगाई स्पोर्ट्स सावर्डे आणि RKCC चिखलवाडी. चला दोन्ही कॅप्टन टॉससाठी आपण. RKCC चिखलवाडी आणि आई जुगाई स्पोर्ट्स सावर्डे या दोन टीममध्ये यापुढील सामना असेल. सामना क्रमांक 4 असेल. चला दोन्ही संघाने टॉससाठी या. 105 धावांचं टार्गेट आहे. चला बॅट्समन पाठवायचे आहेत. विनंती असेल देऊलवाडी या टीमला आणि सावर्डे आणि चिखलवाडी. चला कॅप्टनला विनंती असेल टॉससाठी या. चिखलवाडी आणि सावर्डे नेक्स्ट मॅच. चिखलवाडी या टीमचे कॅप्टन टॉससाठी या. RKCC चिखलवाडी विपक्ष सावर्डे या दोन टीममध्ये हा सामना असणार आहे. त्यामुळे विनंती असेल गोलंदाज आहेत सतीश. जयेश यांच्यासाठी अरविंद पाटील साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक आहे. ज्यांनी 16 चेंडू आणि नाबाद 70 धावा बनवल्या. प्रचंड वेग आपण पाहिला. पहिल्या चेंडूवरती इम्प्रेस केलं सतीशने. पहिला चेंडू आला डॉट बॉल. 105 धावांचं खूप मोठं लक्ष्य आहे या मॅचमध्ये देऊलवाडी या टीम समोर. चला चिखलवाडी या टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. सावर्डे या टीमचे संघनायक इथे उपस्थित आहेत. चिखलवाडी या टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे. बॅटच्या आतली कडा आहे. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये आणि आलाय हा डॉट बॉल. सतीशने सुरुवात खूप चांगली केली आहे या षटकाची. 105 धावा बनवायच्या आहेत. लक्ष्य खूप मोठं आहे. त्यासाठी प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. ज्याप्रमाणे नक्कीच पहिल्या इनिंगमध्ये जयेश असतील गणेश असतील यांनी बॅटिंग केली आहे त्याचप्रमाणे बॅटिंग करावी लागेल. फुल टॉस सीमारेषेच्या बाहेर हा षटकार येतोय. या फटक्यांची नितांत गरज आहे कारण की प्रति षटकामागे 26च्या सरासरीने धाव बनवायच्या आहेत. 26.25 ची सरासरी गाठायची आहे प्रत्येक षटकामागे हे टार्गेट चेस करण्यासाठी. अजून एक चांगला स्ट्रोक. सुरेख टायमिंग आपण पाहतोय. ऑन द राईस खेळले होते. सीमारेषेच्या बाहेर हा येतोय षटकार. वैभव, ज्या वैभवने गोलंदाजी खूप चांगली केली होती. अवघे 4 धावा खर्च केल्या होत्या. तोच वैभव आपण पाहतोय जो 2 षटकार लगावतोय या इनिंग मध्ये. फुल टॉस चेंडू होता. मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकले नाहीयेत. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 13. 105 धावांचं लक्ष्य आहे. ड्राईव्ह करतायत आणि क्षेत्ररक्षक आहेत. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 13. 18 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 92 धावांची गरज. 92 धावांची गरज आहे 18 चेंडूंमध्ये. चला चिखलवाडी टीमचे कॅप्टन टॉससाठी या. RKCC चिखलवाडी. भाऊसाहेब येत आहेत. भाऊसाहेब गोलंदाजी मार्कवरती.
यावेळेस फटका चांगला आहे, ताकद देखील या फटक्यामध्ये. सीमारेषेच्या बाहेर षटकार येतोय. वैभव खूप चांगली बॅटिंग सध्या सुरू आहे. अजून एक तडाखा सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. चला RKCC चिखलवाडी या टीमचे कॅप्टन येत आहेत टॉस साठी. टॉस आपण करूया चिखलवाडी आणि सावर्डे. आणि पुन्हा एकदा हा षटकार येतोय. 3 इन अ रो. सलगचा हा तिसरा षटकार. धावसंख्या आहे 31. 31 धावा. चला मांडलाईवाडी संघाचे कॅप्टन आणि कोपार्डे या टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. चला या दोन टीम मध्ये आपण टॉस करूया. विनर विनर हा सामना असणार आहे. दुसऱ्या फेरीतील पहिला आणि सलगचा हा चौथा षटकार येतोय वैभवच्या बॅट मधून. वैभव ऑन फायर. आतापर्यंत वैभवने 6 षटकार लगावलेत. धावसंख्या 37. काय मॅच सुरू आहे. 105 धाव बनवायचे आहेत आणि चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे वैभवच्या माध्यमातून. 37 या धावसंख्येवरती बॅटिंग करतो आणि संघाची धावसंख्या देखील 37 आहे. ड्राईव्ह करतायत त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 38. 38 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम चेंडू शिल्लक आहे या षटकामधील. फुलर लेनचा हा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आलाय. हा डॉट बॉल आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 38. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 67 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. 12 चेंडू बनवायचे धावा 67. सामना जिंकण्यासाठी 12 चेंडू 11 षटकार मारावे लागतील. मांडलाईवाडी संघाचे कॅप्टन आणि कोपार्डे या टीमचे कॅप्टन टॉस साठी या. आणि तो सामना 3 षटकांचा असेल. फुल टॉस आणि त्याला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर षटकार. षटकार येतोय. धावसंख्या 44. काय बॅटिंग करतोय. 44 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय फलंदाज वैभव. वैभवची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या. 7 षटकार लगावलेत आणि अजून एक षटकार. अर्धशतकी खेळी साकारली आहे. एकाच मॅच मध्ये 2 अर्धशतक आपण पाहतोय. बॅट टाकवायची आहे. वैभव वारंगने अर्धशतकी खेळी साकारली आहे. पहिल्या इनिंग मध्ये जयेशने खूप चांगली बॅटिंग केली. नाबाद 70 बनवल्या. त्याला चोख प्रत्युत्तर देताना धाबा बनवल्यात नाबाद 50. धावसंख्या आपण पाहू शकाल 50 आहे आणि 50 वरती खेळतोय वैभव वारंग. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. थोडेसे नाराज आहेत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय संदीप चाळके साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे दुर्वा स्पोर्ट्स चषकामध्ये. धावसंख्या आहे 51. 54 ची गरज आहे या मॅच मध्ये.
पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, त्याच्यावरती एक धाव मिळते. आता मात्र एकतर्फी सामना आपण पाहतोय. कॅमेरामन प्रणय, कॅमेरामन राजेश, हे सध्या चर्चा सुरू आहे दोघांची. आणि एक धाव मिळते चेंडूवरती. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहू शकाल 53, अजूनही 52 ची गरज आहे या मॅच मध्ये. श्री विठ्ठलाई देवी क्रिकेट संघ मालसवडे या टीमचे आधारस्तंभ शिवाजी बलवंत पाटील साहेबांचे इथे आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील स्वागत आहे. दुर्वा स्पोर्ट्स चषकामध्ये अंतिम षटक अजूनही 52 बनवायचे आहेत या मॅच मध्ये. चला बॉलर नेम प्लीज. क्या बात आहे, वैभव वारंग नावाचं वादळ निर्माण झालंय. रोहन आहेत आणि रोहनचं देखील स्वागत केले षटकाराने. धावसंख्या आहे 59. यावीस लाईन पावी लागणार आहे. लाईन चुकीची आहे, पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. धावसंख्या 60 आहे, अजूनही 45 धावा बनवायच्या आहेत. पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती. चांगली कामगिरी करतायत, परंतु टार्गेट खूप मोठा आहे, त्यामुळेच वैभव वारंगची ही खेळी नक्कीच पुरेशी ठरणार नाहीये या मॅच मध्ये. पुन्हा एकदा वाईट बॉलचा इशारा येतोय. वैभव वारंगने गोलंदाजी देखील खूप चांगली केली होती, फक्त 4 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या, तिथून 100 धावा बनवल्या 18 चेंडूंमध्ये. 3 गोलंदाज जे ब्लॅकलिस्ट झाले, थ्रो गोलंदाजी आढळली. खराब लाईन आहे. पुन्हा एकदा वाईट बॉल. धावसंख्या 62, अजूनही 43 बनवायचे आहेत 4 चेंडूंमध्ये. 4 चेंडू शिल्लक, अशक्य ही गोष्ट आहे. पुन्हा एकदा वाईट बॉल. 4 चेंडू 42 ची गरज आहे या मॅच मध्ये. क्या बात आहे, टायमिंग बेमिसाल आहे. ग्लोरियस स्ट्रोक, सीमा रेषेच्या बाहेर षटकार. काय बॅटिंग सुरू आहे. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या वैभव वारंग यांच्यासाठी. ज्याप्रमाणे पहिल्या इनिंग मध्ये जयेशने बॅटिंग केली आहे, त्याचप्रमाणे सेकंड इनिंग मध्ये वैभव वारंग बॅटिंग करतायत. 10 षटकार लगावलेत वैभवने या इनिंग मध्ये. औपचारिकता शिल्लक आहे, 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या 70 आहे. आणि अजून एक षटकार येतोय. 76 धावा धावफलकावरती. एकाच मॅच मध्ये 180 धावा आपण पाहतोय दोन्ही इनिंग मध्ये. क्या बात आहे. आणि सामना जिंकलेला आहे. करण जोशी 11 करण जोशी या टीमने पहिला विजय मिळवलाय. शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय संदीप चाळके साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे.
चला संदीप चळके साहेब इथे उपस्थित आहेत आणि